खरं तर हा एक करूळ गाव आहे. करूळ घाटामध्ये हा जो काही झालेला आहे निकृष्ट रस्त्याचं काम हे करूळ घाटामध्ये झालं. आता आपण जिथे उभे आहेत हे करूळ गाव आहे. करूळमध्ये ह्या ब्रिजचं काम झालं. ब्रिजचं काम आत्ताच मे महिन्याच्या एंडिंगला पूर्ण झालं. पण त्याच्या आधी संरक्षण भिंत त्यांनी करताना आम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या की इथं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असतो. त्यामुळे हे काम करताना तुम्ही दर्जाहीन करा की बाबा इथून पावसामुळे ते वाहून जाण्याची शक्यता आहे. तर त्यांनी हे आता तुम्ही इथली बघितलात परिस्थिती काय आहे ती. ब्रिज पण एका बाजूला खचलेला आहे. तसंच घाटात जवळजवळ 60 मीटरचा रस्ता पूर्ण अगदी संरक्षण भिंतीसकट रस्ता वाहून गेलेला आहे. म्हणजे दरीमध्ये तो कोसळलेला आहे. तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत निवेदन देतोय की रस्ता हा पूर्णतः निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि ह्या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करत आहोत. गेले 6 महिने म्हणजे जवळजवळ डिसेंबर 2023 पासून हा घाट रस्ता बंद ठेवण्यात आला. त्याचा इथल्या स्थानिक नागरिकांना किंवा जे प्रवासी आहेत, वाहतूकदार आहेत, त्या सगळ्यांना याचा त्रास झालेला आहे. अगदी व्यापाऱ्यांना ज्यांना इथून जे कोल्हापूरला जाण्यासाठी त्यांना जवळ पडत होतं कोल्हापूरला, त्यांना भुईबावडा मार्गे फिरून जावं लागतंय. त्यांना तो त्रास होतोय. परत आता भविष्यात चाकरमानी येणार आहेत गणपतीसाठी. त्यांना देखील भुईबावडा मार्गे फिरून यावं लागणार आहे. परत घाटात एवढं काम निकृष्ट झालं की उद्या अपघात होण्याची देखील संभावना आहे. त्यामुळे अक्षरशः ही कंपनी जी आहे ती इथल्या लोकांच्या जीवाशी खेळते. तर आमची जिल्हाधिकारी आणि ह्या प्रशासनाकडे अशा प्रकारची मागणी आहे की ह्या पूर्ण कामाची चौकशी व्हावी अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करत आहोत. तुम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करणार आहात का? नक्की जर याच्यावर त्यांनी पर्यायी मार्ग काढला नाही, काम जर व्यवस्थित केलं नाही, तर आम्ही मनसे पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करू आणि जोपर्यंत काम व्यवस्थित होत नाही तोपर्यंत याचा आम्ही पाठपुरावा घेत राहू.